तर जय महाराष्ट्र भावांनो. काही शे आत्महत्या, सुसाईड, आयुष्य संपवणे हे केल्याने घरातल्यांना पाठी पॅकेज असते सरकारचं, ते सगळं मिळतंय. त्यामुळे भावांनो जे करते ते चांगलं आहे. लाजावडा वेळ लाजा. कुठलाच प्रॉब्लेम परमनंट नसतोय कधी, त्याला कधी काळ वेळ असतोय. ती वेळ झाली की चांगली वेळ 100% येते. आतापर्यंतचा इतिहास आहे, कुठलाच प्रॉब्लेम आयुष्यभर राहिलेला नाही. किरकोळ कारणामुळे की नाही आयुष्य संपवून घेणं म्हणजे जोक वाटतोय जोक. आत्महत्या करण्याचे कारण म्हणजे दोन. एक म्हणजे खरं प्रेम, खरं शुद्धवाला. दुसरं म्हणजे पैसा. कसं धाडू देत असेल नॉट जोक. मला फक्त काय सांगायचं आहे भावांनो, पण जर कोण करणार असेल तर त्यांना माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे की जिने कोणी याच्या अगोदर सुसाईड केल्यात प्रेमासाठी, खऱ्या प्रेमासाठी, तर त्या खऱ्या प्रेमाची लाईफ आता जाऊन बघा. ती तिच्या आयुष्यात मस्त आहे. एक हातात एक काकत मस्त बिजी. आणि जिने आत्महत्या केल्या त्यांच्या घरात त्यांचं काय, त्यांच्या घरात जाऊन कधीतरी बघा काय त्यांच्या घरात काय चालू आहे, काय नाही. कुठला सण आला की काय असते, फक्त त्यांच्या घरात सण होतोय पण साजरा होत नाही. अहो इथं हॉस्पिटलमध्ये कधीतरी जाऊन बघा, लोक वाचवायसाठी काय काय करतात आणि तुम्ही आत्महत्या करता राहा. एक एक माणसं जगू देत म्हणून काय काय कुठलं दवाखाना कुठल्या मुंबई पुणे पूर्ण म्हणजे परदेशात पण नेते एकदा. तुम्ही किरकोळ पैशासाठी आणि प्रेमासाठी आत्महत्या करता. कसं आहे माहिती आहे काय, जबाबदारी लागते. जबाबदारी त्या पोरग्याला किंवा ज्या पोरगीला घरातली जबाबदारी आहे की नाही, त्यांच्या मनात कधीच विचार येणार नाही. हो घरात त्यांचा कसा विचार येत नाही मी विचार करतोय. तर आम्ही कुठं बाहेर जायचं म्हणले की घरात त्याचा विचार करायला लागतोय. आणि तुम्ही डायरेक्ट टोकाचा निर्णय, ती कशासाठी, प्रेमासाठी. हसण्याची की गोष्ट आहे रावी. तुम्हाला आत्महत्या करायचं झालं तर कवा तरी शिप्याला या, शिप्याला जाऊन बघा आत्महत्या केल्या त्यांची काय परिस्थिती आहे. कुठनं पायपा घालून कुठनं पायपा काढतात त्या काय. मग तुमची ती इच्छाच सपणार, इच्छाच होणार नाही कधी मारायची तुम्हाला. आयुष्य एकदा मिळाले भावांनो, फुल एन्जॉय करायचा. यातनं जर मी माझ्या बोलण्यातनं जर कोणाचं मन दुखवलं असेल तर मला माफ करा. जय महाराष्ट्र.